बालमित्रांनो, पाठ नंबर 71, धडा 35वा, सुंदर जग. ऐका व म्हणा. एक छानपैकी कविता इथं दिलेली आहे. अगदी बघा चित्रामध्ये किती छान छान दिसत आहे. मुलगा चंद्रावर जाऊन पतंग उडवत आहे. एक मुलगा इंद्रधनुष्यावर बसरून घसरगुंडी खेळत आहे. हा मुलगा पाण्यामध्ये पोहत आहे, माशांशी गप्पा मारत आहे, है की नाही. ही मुलगी पक्ष्यांसारखी उडत आहे आणि पक्ष्यांशी बोलत आहे. तर ही मुलगी ढगांवर जाऊन बसलेली आहे आणि ताऱ्यांशी चांदण्यांशी गप्पा मारत आहे, की नाही, खेळत आहे. किती सुंदर असं चित्र आहे, है की नाही. असं नसतं होत, परंतु एक सुंदर आणि छान अशी कल्पना ह्याच्यातून दाखवलेली आहे. आता या कवितेमध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण आता पाहणार आहोत. चला ऐका आणि म्हणा. झाडावर राहावे बांधून घर, पतंग उडवावा चंद्रावर. झाडावर राहावे बांधून घर, पतंग उडवावा चंद्रावर. समुद्र तळाची करावी सफर, समुद्र तळाची करावी सफर. झाडावर राहावे बांधून घर, पतंग उडवावा चंद्रावर. झाडावर राहावे बांधून घर, पतंग उडवावा चंद्रावर. इंद्रधनुचा झुला झुलून, वाऱ्या संगे जावे भुलून. इंद्रधनुचा झुला झुलून, वाऱ्या संगे जावे भुलून. ढगातले पाणी घ्यावे झेलून, ढगातले पाणी घ्यावे झेलून. ढगातले पाणी घ्यावे झेलून, ढगातले पाणी घ्यावे झेलून. सांगावे गुज पहाडाशी, गट्टी करावी पाखरांशी. सांगावे गुज पहाडाशी, गट्टी करावी पाखरांशी. उंच उडावे आकाशी, उंच उडावे आकाशी. उंच उडावे आकाशी, उंच उडावे आकाशी. ढगावर दिमाखात व्हावे स्वार, रंगात न्हावून निघावे पार. ढगावर दिमाखात व्हावे स्वार, रंगात न्हावून निघावे पार. चांदण्यांचा शुभ्र घालावा हार, चांदण्यांचा शुभ्र घालावा हार. चांदण्यांचा शुभ्र घालावा हार, चांदण्यांचा शुभ्र घालावा हार. कुशीत शिरून आईच्या मग, तिलाही म्हणावे एकदा बघ. कुशीत शिरून आईच्या मग, तिलाही म्हणावे एकदा बघ. असे आहे सुंदर जग, असे आहे सुंदर जग. असे आहे सुंदर जग, असे आहे सुंदर जग. झाडावर राहावे बांधून घर, पतंग उडवावा चंद्रावर. झाडावर राहावे बांधून घर, पतंग उडवावा चंद्रावर. पहा, खूप छान पद्धतीने झाडावर घर बांधावं, चंद्रावर जाऊन पतंग उडवावा, समुद्राच्या तळाला जाऊन सफर करावी. सफर करावी म्हणजे प्रवास करावा. इंद्रधनुवर जाऊन झुला झुलावा, झोके घ्यावेत. वाऱ्या संगे भुलून सगळीकडे फिरत जावं. ढगातलं पाणी झेलून घ्यावं. मोठ्या मोठ्या पहाडाशी म्हणजे पर्वताशी, पहाड म्हणजे पर्वत डोंगर, त्याच्याशी सुद्धा आपलं गुज सांगावं, त्याच्याशी गुज गोष्टी कराव्यात, त्याला आपलं म्हणणं सांगावं. पाखरांशी गट्टी करावी, गट्टी करावी म्हणजे मैत्री करावी आणि आकाशात उंच उडावं. ढगांवर दिमाखात ऐटी मध्ये स्वार व्हावं, स्वार व्हावं म्हणजे बसावं. आणि रंगामध्ये न्हावून निघावं म्हणजे रंगात आंघोळ करून घ्यावी, न्हावून निघावं. चांदण्यांचा शुभ्र असा हार, त्या मुलीनं जसा घातलाय ना चांदण्यांचा हार गळ्यामध्ये, तसा हार घालावा. आणि शेवटी आईच्या कुशीत शिरून आईला म्हणावं की तू सुद्धा बघ माझं किती सुंदर आहे हे जग, माझं हे सुंदर जग, तू सुद्धा बघायला चल, असं आईच्या कुशीत जाऊन म्हणावं.
आहे की नाही. सुंदर जग आहे, किती मस्त जग आहे.